दिसतच नाही, काय करणार? अगं असं होणार आणि डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून सारखा घालूनच बसायचं असं काही नाही. मधून अजून काढायचा, कधी घालायचा. बस. काय म्हणते तब्येत? बरं वाटतंय ना? काही त्रास नाही ना? बरी आहे आता. पप्पा, तुम्हाला बोलायचंय का काही? बोलायचं असेल तर बिंदास बोला. अगं नाही ग मंजू, मी सहजच आलतो तुझी चौकशी करायला. काय बोलायचंय मला? काय नाही. पप्पा, मला दिसत नसलं तरी तुमची शांतता कळते बर का. तुम्हाला नक्की काहीतरी बोलायचंय, निश्चिंत बोला. तुला डोळ्याने जरी दिसत नसलं तरी बापाच्या मनात काय चाललंय हे मात्र दिसलंय बरं का. सांगूनच टाकतो तुला. कदाचित मी चुकीचा असेन. तुमच्या त्या वरिष्ठ अधिकारी, काय नाव त्यांचं, पूर्वा पाटील, त्यांचं काय? त्यांच्यात काहीतरी गडबड वाटते मला. म्हणजे? माहित नाही, पण मला काहीतरी वेगळं जाणवलंय. म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला? तुम्ही तर जास्त भेटला पण नाही आहेत त्यांना. नाही बरोबर आहे, भेटलो नाहीच आहे. एक दोनदा भेट झाली असेल, पण तेवढ्या भेटीतच मला तिच्यावर संशय आलाय. कसला संशय? म्हणजे प्रत्येक वेळेस ती तुझ्या विरोधात कशी असू शकते आणि प्रत्येक वेळेस सत्यालाच का टार्गेट करते? आणि मला एक सांग, तुमच्या खाजगी रिलेशनचा तिला काय प्रॉब्लेम आहे? का सारखी बोलत असते ती त्याच्याबद्दल? भरपूर प्रश्न आहेत बघ, मला अनेक प्रश्न पडतात. पप्पा, हे असे सगळे प्रश्न मला पडलेत. पण काय आहे ना, त्या माझ्या सिनियर आहेत, त्यामुळे मी काहीच नाही करू शकत. आर्यनची माहिती काढण्यापेक्षा तुम्ही हिची माहिती काढा. हिच्याबद्दल सखोल चौकशी करता आली तर करा. हा म्हणजे हवं तर तू सत्याला विचारून घे. मी पण सत्याशी बोलणार होतो, पण सकाळपासून त्याची माझी गाठच पडली नाही म्हणून राहिलं. पप्पा, सत्य आलं की मी बोलेन त्याच्याशी. हा, पप्पा म्हणतात ते बी खरंच आहे. पूर्वा मॅडम जरा जास्तच पर्सनल होतात. मंजू, हा? मला वाटलंच तोच विचार करत होतीस ना तू. माझंच चुकलं, मी तुला सांगायलाच नाही पाहिजे होतं. अहो नाही पप्पा, तसं काही नाही. मग आता अजिबात विचार करू नको बरं. शांत बस, विश्रांती घे आणि काही काळजी करू नकोस. आणि तुला काही लागलं ना तर मला सांग.